अनेक दिवस मराठा समाजानं काढलेल्या मोर्चावर अखेर मुख्यमंत्र्यांनी आपलं मौन सोडलंय। मराठ्यांचे मोर्चे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असे असून मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे। तर मराठ्यांविरोधात प्रतिमोर्चे नकोत असं कळकळीचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी दलित समाजाला केलंय। जय महाराष्ट्रमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत झाली। या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी राज्यभर सुरू असलेल्या मराठ्यांच्या मूक मोर्चावर मौन सोडलं। अनेक विषयांवर अनेक वर्षापासून मनामध्ये जो आक्रोश दडला होता तो आक्रोश या मोर्चाच्या रूपाने संघटित झालाय। आणि आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं या मोर्चाचं काय, आपण ज्याप्रमाणे सांगितलं, अतिशय शिस्तबद्ध संघटित आणि मूक मोर्चा या ठिकाणी काढला जातोय। खरं तर मला जर आपण विचाराल तर स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये इतके मोठे मोर्चे हे मूक मोर्चे म्हणून क्वचितच पाहायला मिळाले। पण त्याहीपेक्षा जर आपण या मोर्चाचं स्वरूप बघितलं तर समाजातले विस्थापित हे प्रस्थापितांच्या विरुद्ध मोर्चा काढतायत। या मोर्चामध्ये कोण आहे समोर? सामान्य माणूस समोर आहे। या मोर्चाचं जर आपण बघितलं तर 95% लोक हे स्वयंप्रेरणेने आलेले आहेत। मला असं वाटतं की प्रस्थापित जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरुद्ध विस्थापितांचा मोर्चा आहे। मग त्याच्यामध्ये निश्चित सगळ्या समाजाचे आले, पण मराठा समाजाचेही आले। सर्वसाधारणपणे मागणी कायदा रद्द करा अशी नाही आहे, या कायद्याचा गैरवापर टाळा अशी आहे। आणि जो काही आक्रोश आहे तो ज्या प्रकारे काही प्रमाणामध्ये त्याचा गैरवापर काही लोकांनी केला, सर्वांनीच केला असं म्हणता येणार नाही, पण काही लोकांनी त्याचा जो गैरवापर केला त्याच्यामुळे आक्रोश मोठा आहे। अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते समाजातल्या वेगवेगळ्या नेत्यांनी एकत्रित बसून सोडवण्याची आवश्यकता आहे। आज ही प्रगल्भता आपल्याला लोकशाहीमध्ये दाखवावी लागेल। दलित नेते असतील, सवर्ण नेते असतील, मराठा समाजाचे असतील, ओबीसींचे असतील, सगळे समाजातले जे नेते आहेत यांनी बसून कायद्याचा दुरुपयोग टाळण्याकरता काय काय करता येईल हे आपल्याला बघितलं पाहिजे। आणि हे करत असताना आपला जातीय सलोखा टिकवणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणजे मराठा समाजाने मोर्चा काढायचा, मग त्यानंतर दलित समाजाने सांगायचं की आता आम्ही मोर्चा काढू, मला असं वाटतं की असं करणं योग्य नाही आहे।